वटपौर्णिमा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील खास दिवस, जो की सोमवारी होता आणि मला व्हिडिओ अपलोड करायला उशीर झालेला आहे मंडळी, त्यासाठी मी क्षमस्व आहे. तर मंडळी, माझी वटपौर्णिमा मी कशी साजरी केली माझ्या मैत्रिणींसोबत ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये नक्कीच कळेल. तर तुम्ही पूर्ण व्लॉग जो आहे तो नक्कीच बघा. तर नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण? वेलकम टू मालविका व्लॉग. आणि आमचा दिवस सुरू झाला होता संडेपासूनच. आम्ही आलो होतो मॉलमध्ये मेहंदी काढण्यास, पण तिकडचे चार्जेस ऐकून आम्ही विचार केला की नाही, आपण घरीच काहीतरी प्रयत्न करूयात. आणि घरी प्रयत्न करण्यासाठी आम्ही आणले होते पॅचेस आणि याच्यावरती मेहंदी टाकून आम्हाला फक्त पॅचेस काढायचे होते, जे की पुन्हा एकदा आमचा इकडे पोपट झालेला आहे. आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी त्यांच्या हातानेच खूप सुंदर अशी नाजूक अशी डिझाईन काढली होती. पण आमचे मात्र प्रयत्न चालूच होते पॅचेसचे, पण ते खरंच लिटरली फेल गेले. त्याच्यानंतर मग आमच्या मैत्रिणींनी आहे ना हातानेच प्रयत्न करून मस्तपैकी छान अशी रांगोळीच म्हणते रांगोळी नाही तर छान प्रकारे अशी मेहंदी काढली होती. आणि रात्रीचे मस्त 12:30 वगैरे झाले होते आणि आमचा एकदम जल्लोष चालू होता. आणि जल्लोषामध्ये आम्हाला एकदम असा दन 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 आवाज आला होता. बघतो तर काय, जे एक विवाहित कपल आहे ते लिफ्टमध्ये अडकलेलं होतं. ॲक्च्युली ही हसण्यासारखी गोष्ट नाही आहे, काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. कारण की लिफ्ट अगदीच रात्री, आता आम्ही बाहेर होतो म्हणून आम्हाला ह्या गोष्टीचा आवाज आला. जर आम्ही घरामध्ये असतो तर आम्हाला काही कळलंच नसतं की लिफ्टमध्ये कोणीतरी आहे म्हणून. ॲक्च्युली या लिफ्टमध्ये ना 1-2 वेळेस असे प्रकरण घडलेले आहेत. पण काय होतं ना की खरंच आता हल्ली ना वॉचमॅन्सना जास्त अशी काळजीच घेत नाही हो. तर माझे मिस्टर त्याला चालू करण्याचा प्रयत्न करत होते, कारण की बराच वेळ झाले ते तिकडेच होते. असंही नाही की 5-10 मिनटं अडकले होते, चांगले अर्धा-पाऊण तास अडकलेले होते. आणि आम्ही सगळ्या जणी गोळा झालेलो होतो, बाकीचे फ्लोअरचे पण लोक तिकडे आले होते. आणि नंतर मग माझे मिस्टर प्रयत्न करतच होते की नाही का लिफ्ट चालू करण्याचा. शुकर आहे त्यांच्यासोबत त्यांची मुलं नव्हती, त्यांच्या मुलांकडे त्यांचा फोन होता, त्यांच्याकडेही फोन नव्हता. आणि नंतर मग आम्ही म्हणजे भरपूर प्रयत्न करत होतो. भरपूर प्रयत्नानंतर चांगल्या प्रकारे यशस्वी झालो होतो, तुम्ही बघू शकतात. आणि एवढ्या वेळ वॉचमॅन आलासुद्धा नाही बरं का मंडळी. आम्ही इतक्या वेळा त्याला हाका मारल्या होत्या पण वॉचमॅन काही आला नाही. तर प्लीज तुम्ही पण अशी काळजी घ्या. जर अशी लिफ्ट तुमच्या सोसायटीमध्ये असेल तर प्लीज तुम्ही याची दक्षता घ्या की तुमची लिफ्ट व्यवस्थित आहे की नाही. आणि व्यवस्थित सगळं बघूनच तुम्ही, म्हणजे अलाराम वगैरे त्याच्यामध्ये आहे की नाही हे सगळं बघूनच तुम्ही लिफ्टमध्ये चढत जा. आणि इवन सोसायटीमध्येच नाही तर बाकीच्या जेव्हा आपण जातो मॉलला वगैरे तिकडे पण तुम्ही व्यवस्थित काळजी घेत जा. तर फायनली लिफ्ट चालू झाली होती आणि मग नंतर ते लोक बाहेर आले होते, तुम्ही बघू शकता. म्हणजे त्यांना बरं वाटलं आम्ही सगळेजण होतो. जर खरंच आम्ही कोणी नव्हतो तर कदाचित ते घाबरलेही असते. पण फायनली ते बाहेर आले सुखरूप. त्याच्यानंतर मग सगळ्यांच्या मेहंद्या झाल्या, फक्त विहाची राहिली होती. तर विहाची मेहंदी तुम्ही बघू शकतात, खूप गोंडच वाटत आहे छोट्या छोट्या हातावरती. आणि नंतर मग राहिला शेवटी माझा हात. मग मी माझ्या मिस्टरांना सांगत होती की हे पॅचेस काहीच काम करत नाही. तर माझे मिस्टर मला म्हटले की तुम्हा बायकांना काही डोकं नसतं, तुम्हाला काहीच कळत नाही की हे पॅचेस मेहंदी लावल्यावरती लगेच काढायचे नसतात, याला पूर्ण रात्रभर असेच ठेवायचे असतात मेहंदी वगैरे लावून, त्याच्यानंतर मग तू रिझल्ट बघ की खूप छान येतो. तर मी त्यांना म्हटले की नाही, असं अशक्यच आहे म्हणून. तर ते मला म्हटले तू फक्त मी जे बोलत आहे ना तेच तू कर, मी याच्यावर मेहंदी तुला छापून देतो आणि हे तू सकाळीच काढ, आता तू काहीच याला करू नकोस. तर मी म्हटली चला बघूयात, कारण की आमचे प्रयत्न तर लिटरली सांगते मंडळी फेल झाले होते. आणि नंतर मग मिस्टरांनी ह्याच्यावरती मेहंदी वगैरे छापली. आणि मग तुम्ही पुढे रिझल्टच बघा, म्हणजे मंडेची जी सकाळ होती त्याचा तुम्ही रिझल्टच बघा, किती सुंदर आला होता. खरंच मला असं वाटत होतं की अरे खरंच हे पॅचेस काम करतात. आणि हो मंडळी, हे पॅचेस खरंच काम करतात, तुम्ही बघू शकता. खूप छान प्रकारे मेहंदी आली होती, म्हणजे मला विश्वासच बसला नाही की खरंच हे पॅचेस काम करतात म्हणून. तर मस्तपैकी हे झालं होतं, मेहंदीचा पण रंग छान आला होता. आणि नंतर मग माझ्या सकाळच्या कामाला मी लागली. ऑफकोर्स सकाळी 12:30चा मुहूर्त होता, म्हणजे 12:30ला वटपौर्णिमेचा जो मुहूर्त आहे तो संपणार होता, त्याच्यामुळे नैवेद्याला मी लागली होती. आमच्याकडे नैवेद्य दाखवायचा असतो वटपौर्णिमेला, त्याच्यामुळे साजूक तुपातील वरण भात आणि पुरण तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये असतंच, कॉमन आहे. त्याच्यानंतर मग मी आपलं जे देवाचं अभ्यंग स्नान आहे ते सगळं करायला घेतलं होतं. ऑफकोर्स आता जे काही आहे चाललेलं त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी तर केल्याच पाहिजे. तर छान प्रकारे माझा देवारघर वगैरे स्वच्छ झाला होता. आज मी आईला हिरवी चुनरी टाकली होती, कारण की मला असं वाटत होतं आज हिचा मानच आहे. आणि नवीनच्या नवीनच होती, कोरी नवीन अशी मस्त छान वाटत होती. माझा देवारघर खरंच खूप छान वाटत होता. त्याच्यानंतर मस्तपैकी आता पुरणपोळी आली, म्हणजे कटाची आमटीसुद्धा आली मंडळी. तर छान प्रकारे माझं जेवण वगैरे सगळं झालं होतं. आता मी घेतलं होतं पूजेचं ताट रेडी करायला. ॲक्च्युली हे जे ताट आहे ना हे फक्त मी देवालाच वापरते, हे फक्त पूजेचंच ताट आहे. याच्यामध्ये मी बाकीच्या गोष्टी कुठल्याच करत नाही. लईतले मी याच्यामध्ये म्हणजे जेव्हा माझ्या घरी सत्यनारायण पूजा असेल किंवा म्हणजे गणपतीसाठी मी पूजा करते तेव्हा मी याच्यामध्ये मोदक ठेवते किंवा याच्यामध्ये मी अन्न ठेवत असते किंवा याच्यामध्ये मी नैवेद्य ठेवत असते, एवढंच करत असते. पण
ते फक्त देवाच्याच गोष्टी असतात। आणि आता ह्याच्यामध्ये मी वडाच्या पूजेचं जे सामान आहे ते मी याच्यामध्ये मांडत होती। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात बेलपत्र आणि महादेवाला जे फळ आवडतं ते सुद्धा होतं। कारण की मला असं वाटतं की पूजेला आपण फक्त एका देवतांची पूजा नाही केली पाहिजे, आपण सगळ्या देवतांना गृहीत धरून आपण त्याची पूजा केली पाहिजे आणि हे प्रत्येक पूजेच्या वेळेस त्यांना आपण गृहीत धरूनच पूजा केली पाहिजे। तर मला असं वाटतं की पार्वतीसही आपण आपल्या महादेवाची सुद्धा पूजा केली पाहिजे। बाप्पाची तर आपण करतोच, ऑफकोर्स सुरुवातीला आपण बाप्पाचीच पूजा करत असतो, पण मी जेव्हा पूजा करते ना तेव्हा मी सगळ्या देवतांना गृहीत धरूनच पूजा करत असते। तर तशा प्रकारे मी माझी ताट अशी सजवत होती छान प्रकारे। तर तुमच्याकडे कशी पूजा केली जाते, मला तसं वटपौर्णिमेची पूजा कशी केली जाते मला कमेंट्सद्वारे नक्की सुचवा। आणि हां, मला असं काही कोणाचा भाव वगैरे नाही दुखवायचा आहे की तुम्ही कशी पूजा करता मी कशी पूजा करते असं नाही। प्रत्येकाकडे मस्त खूप छान प्रकारे पूजा केली जाते मला माहिती आहे। आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये तर अशीच छान वाटतं ना असं वेगवेगळ्या प्रकारची पूजा वगैरे बघायला। अरे तुझ्याकडे कशी पूजा केली जाते, अरे वा तुझ्याकडे कशी पूजा केली जाते, आपल्याला असं कुतूहल असतं जाणून घेण्याचं की अरे वा छान आहे, तुझ्याकडे पण प्रथा छान आहे। तर आता पूजेचं ताट वगैरे मांडून झालं होतं। आता राहिला होता माझा साज, जो की माझ्या मिस्टरांनी मांडून ठेवला होता। त्यांनी मला वटपौर्णिमेसाठी खूप सुंदर अशी साडी घेतली होती आणि त्यांनी मला छान प्रकारे असं साज वगैरे मांडून ठेवला होता। ह्याच्यामध्ये हिरव्या बांगड्यांची कमतरता आहे कारण की ते मी हातामध्ये घातले होते, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये ते दिसत नाही आहे। आणि रेडी होता माझ्या मैत्रिणीने अचानक व्हिजिट केली होती त्यामुळे, आणि मी अर्धीच रेडी झाली होती, मी पूर्ण रेडी झालीच नव्हती। तर छान प्रकारे आली होती ती माझ्या घरी मस्तपैकी मला हाय वगैरे बोलायला, माझी ओटी भरायला। आणि नंतर मग मी मुलीच्या गडबडीमध्ये जास्त काही रेडी नाही झाली कारण की मी नीट ना साडी घातली होती ना मी माझे हेअर्स केले होते, कारण की पूजेला खूप उशीर होत होता आणि 12:30चा मुहूर्त असल्यामुळे माझी खूप घाई चालू होती आणि मुलीचा त्याच्यामध्ये अर्धा निम्मा गोंधळ चालू होता। माझी पूजा वगैरे आटपून झाली होती आणि मला आता शूट करायचं होतं। मला तुम्हाला दाखवायचं होतं की आमच्याकडे कशी पूजा कसं सर्व होत असतं, सगळ्यांकडे अशीच होत असते, पण मला तुम्हाला दाखवायचं होतं सगळं, पण मला काही ते व्यवस्थित दाखवता आलं नाही कारण की गर्दी खूप होती। मुहूर्त निघून चालल्यामुळे ना भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होती। आणि नंतर मग माझे मिस्टर माझ्या मुलीला शाळेमध्ये सोडून आले होते, मला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा होता जो की मला मिळाला। लगेच पूजेनंतरच आले, पटकन मला त्यांचा आशीर्वाद घेता आला। तर मला छान वाटलं की माझी वटपौर्णिमा नाही का सफळ झाली म्हणून। आणि नंतर मग आला ओटी भरण्याचा कार्यक्रम, जो की आम्ही एकामेकींची ओटी भरत होतो। आता इकडे पण आहे ना भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ओट्या भरतात। आता माझी ही मैत्रीण आहे, इनी हळदीमध्ये भिजवलेला जो धागा आहे त्याच्या तो गळ्यात घालायचा आणि मग ओटी भरायची असं होतं। परत माझी एक दुसरी मैत्रीण आहे जी व्लॉगमध्ये तुम्हाला नेहमी दिसत आहे, तिचं नाव प्रियंका आहे। तर तिच्याकडे अशी पद्धत आहे की मण्यांची पूजा करायची असते वटपौर्णिमेला, 2 काळ्या मण्यांची, आणि ती आहे ना ती आपल्या मंगळसूत्र तिचा जो मंगळसूत्र आहे ना त्याला त्या 2 मण्या ज्या आहेत ना त्या घट्ट अशा बांधायच्या असतात। तर अशी ही जी प्रथा आहे ना 2 मैत्रिणींकडे होती। परत एका मैत्रिणीकडे ओटी भरायचीच नाही असं प्रथा होती। वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या अशा परंपरा होत्या ज्या की मला खरंच अनुभवायला मिळतात, दरवर्षी मिळतात, असं नाही की ह्याच वर्षी मिळतात। मला अनेक गोष्टी शिकायला पण मिळतात ह्यांच्याकडून की ह्यांच्याकडे कसं केलं जातं, अरे आपण आता नेक्स्ट टाईम असं करूयात, हे मला खरंच जाणून घ्यायला फार आवडतं। तुम्ही पण मला कमेंट्सद्वारे सुचवा मंडळी की तुमच्याकडे वटपौर्णिमा कशी साजरी केली जाते आणि नेक्स्ट टाईम मी ते नक्कीच ट्राय करेल मंडळी। आणि हे बघा, हे मी शूट करत आहे। खरं सांगते मंडळी, यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणं खरंच काही सोपी गोष्ट नव्हे, खरंच खूप मेहनत असते, खूप त्याला असं नाही का वेळ द्यावा लागतो। तुम्ही बघूच शकतात, आता वटपौर्णिमा झाली आहे सोमवारी, बट मला अजूनसुद्धा वेळ मिळत नव्हता व्हिडिओ अपलोड करायला। आज मला वेळ मिळाला आहे म्हणून मी ती अपलोड केली आहे, त्यासाठी मी खरंच क्षमस्व आहे तुमची का मला खरंच वेळ मिळाला नाही व्हिडिओ अपलोड करायला। तर थोडक्यात मी तुम्हाला वटपौर्णिमेचं थोडंसं जे महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। यमधर्माने सत्यवानाचे प्राणहरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी 3 दिवस शास्त्रचर्चा केली, त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले। ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली, म्हणून वटवृक्षाची सावित्रीचे नाव जोडले गेले। सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी ह्या व्रताची सुरुवात केली। व्रताची देवता सावित्रीसही ब्रह्मा ही ह्या व्रताची मुख्य देवता आहे। तर मंडळी, हे जे तुम्ही ऐकलं आहे ना, तर ह्याच्यासाठी वटपौर्णिमा किती महत्त्वाची आहे हे आपल्याला समजते। सत्यवानाचे प्राण जे आहे ते सावित्रीने कसे ओढावून आणले यमाकडून हे आपल्याला ह्या कथेतून कळतं, आणि त्याचमुळे आपल्या नवऱ्याची आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभो म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते। तर आमची ही वटपौर्णिमा अशाच प्रकारे छान प्रकारे साजरी झाली होती, आणि आम्ही लोक आता
आमचं पूर्ण जे आहे पूजा वगैरे करून आम्ही आमच्या सोसायटीकडे निघणार होतो. तर तुमच्याकडे वटपौर्णिमा कशी साजरी झाली तुम्ही मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि फायनली आमची पूजा वगैरे आटपून झाल्यानंतर आम्ही सोसायटीकडे निघालो कारण की आमच्या सोसायटीमध्ये सुंदर असं मंदिर आहे जे की सगळ्यांना माहिती आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तर आईचीसुद्धा आम्हाला ओटी भरायची होती. तर आम्ही तिचे दर्शन घेतले, छान प्रकारे ओटी भरली. सुरुवातीला जे तुम्ही झाड बघितलं ना ते मंदिराच्या समोरचंच होतं. माझंही छान प्रकारे दर्शन झालं. तुम्हाला हा ब्लॉग माझा कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्कीच सुचवा. आणि माझ्या व्हिडिओला मंडळी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे वटपौर्णिमा कशी साजरी केली जाते मला कमेंट्सद्वारे नक्कीच सुचवा. तर आपण भेटूयात मंडळी आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. आणि मंडळी तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कळवा बरं का. बाय.